सोबत आधी 16 जण वाहून गेले, प्रलोभन देऊन पक्ष फोडला आणि 16 जणांसोबत बाकीचे धावून गेले अशी टीका किशोरी पेडणेकरांनी केली आहे। किशोरी पेडणेकर म्हणजे बॉडी बॅग प्रकरणामधील आरोपींना असा खोचक सवाल शीतल म्हात्रेंनी यावर केला आहे। तर किशोरी पेडणेकरांना बोलण्यापलीकडे काही येत नाही अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली। पहिले जे 16 लोक वाहून गेले, 16च गेलेले, मग प्रत्येकाला हे म्हणजे आमिष दाखवलं गेलं। बच्चू कडूंनी तर स्पष्ट सांगितलं की मला देवेंद्र फडणवीसचा फोन आला, म्हणजे इतर पक्षानेही आमचं फोडण्याचं काम केलं। त्यामुळे वाहून गेले आणि त्याच्यावर नंतर जे धावून गेले असे 40-45 गद्दार आज महाराष्ट्र म्हणतंय, मी नाही म्हणत आहे। किशोरी पेडणेकर म्हणजे त्या बॉडी बॅग्स, कोविडच्या बॉडी बॅग्स मध्ये जे आरोपी वगैरे आहेत त्या का? त्याच का? त्या जर बोलत असतील तर त्यांना मला वाटतं बोलण्यापलीकडे काही येत नाही। त्यांनी, मी परत एकदा सांगते, त्यांनी त्यांच्या पक्षाचं नाव सांगावं, त्यांनी त्यांच्या पक्षाचं चिन्ह सांगावं आणि त्यांनी जे मेन्शन केलेलं आहे निवडणूक आयोगाकडे, त्यामध्ये त्यांचा फाउंडेशन डे हा 10 ऑक्टोबर असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांनी सांगावं। कदाचित त्यांनी वाचलं नसेल, त्यांना जरा वाचायला थोडासा प्रॉब्लेम होतो इंग्लिश बोलायला आणि वाचायला।